ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळ असलेला श्री मलंगड हा एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे आणि धार्मिक व पवित्र ठिकाण आहे. हा किल्ला कल्याण शहराच्या आग्नेयेस सुमारे 15 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहे. हा किल्ला अंदाजे 3ऱ्या शतकात शिलाहार राजाने बांधला होता. या गडाची रचना अत्यंत दुर्गम आणि 3 टप्प्यात आहे. धार्मिक महत्त्व पाहायला गेलो तर हिंदू धर्मात याला श्री मलंगड किंवा श्री मच्छिंद्रनाथ यांचे स्थान मानले जाते. हा गड हाजी मलंग बाबांच्या दर्ग्यासाठी देखील ओळखला जातो. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही भावंडांचे येथे श्रद्धास्थान असल्याचे हे धार्मिक ऐक्याचे प्रतीक मानले जाते. गडावर जाण्यासाठी कल्याणवरून ST बस किंवा रिक्षा उपलब्ध असतात. तर मित्रांनो, आता आपण पोचलो तिथे, तर एक्सप्लोअर करूयात किल्ले श्री मलंगड. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव केतन, तुम्ही पाहताय मोटो राईड्स अँड एक्सप्लोरेक्स. तर आपण आज आलो कुठे पहा, ओ माय गॉड, आपण आज आलो आहेत श्री मलंगड नाही मित्रांनो, श्री मलंगड. तर हा पहा समोर मलंगड, श्री मलंगड इथे पोचलो. हा श्री मलंगड फेनिक्युलर ट्रॉली. ओके, इकडून असं वरती आलात की एकदम सरळच जायचं. काय किती सुंदर नजर वाटते, बापरे देवा. हां, तर मित्रांनो, परवा मी गेलो होतो आपल्या इथे कर्नाळा फोर्टला. तर त्या दिवशी म्हटलेलं की पुढचा ट्रेक असणार आहे माझा मलंगडचा, बट आमचे जितेश ग्रेट सेट आजारी पडले, त्यामुळे ते आले नाहीत. सो मी गावी गेलेलो, तर म्हटलं तिकडून जाऊन येतो. तर आलो मी श्री मलंगड यांना भेटायला, आणि माझ्यासमोर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आणि बलाढ्य असा मलंगड. वाव. तर आपण आज ट्रेक नाही करणार आहे, कारण की माझी तब्येत ठीक नाही, जरा सर्दी वगैरे झाले, ताप वगैरे पण भरत होता. सो आपण आज ट्रेक करणार नाही आहोत. इथे आता आपल्याला रोपवेची तिकीट भेटली तर रोपवेने वर जाणार, आणि रोपवेची तिकीट नाही भेटली तर मग ट्रेक करणार. एवढं आलो आहे तर मी रिटर्न नाही जाणार इथून, असंच नाही रिटर्न जाणार. करणार म्हणजे करणार, विषय तर होणार भाई आज. ओ ऐक हो, का खतरनाक वाटतं आहे. तिकडे वरती जाण्यासाठी आहे ना, तो एक रॉक पॅच जो लोखंडाचा त्या लोकांनी बनवला आहे ना, तो रिस्की आहे. सो मी वरतीसुद्धा नाही जाणार आहे. फक्त आपल्या शंभू महाराजांची पिंड आहे तिथपर्यंत जाणार आणि तिथून रिटर्न मारणार. बघूया आता. इथे पार्किंगचे वगैरे काहीतरी आय गेस 2 तासाचे 50 रुपीज समथिंग असं काहीतरी आहे, आणि ह्या तिकटीचे काहीतरी 150 रुपीज येऊन जाऊन, असा काहीतरी विषय आहे. तर बघूया. वी आर जस्ट रिच्ड. आता पार्किंगचा विषय करूया. श्री मलंगड. मित्रांनो, झाला लफडा, बंद आहे गिरिदर्शन. मित्रांनो, मी केला ट्रेक चालू, कारण की ते हे बंद आहे. तर आले तर जायला लागणार, विषय बोलला आहे. तर माझा एवढा आलो आहे सकाळी उठून डायरेक्टली इकडे. ट्रेक तर करावं लागणार. पायी हळूहळू चाला, मुखाने बोले ना ते बोला. चला, धबधबे वगैरे पाहत मस्त हळूहळू जातो. ही बकऱ्या बघा. तू तिकडे कधी आलास? तर मित्रांनो, सीन असा झाला की
मित्रांनो सीन असा झाला की त्या पायऱ्या बंद आहेत, पायऱ्या नव्हे काय ते आपलं रोपे बंद आहे. तर मी चाललोय चालत मला इथेच घाम आला आहे. तब्येत ठीक नसल्यामुळे पूर्ण वाट लागली हा माझी. पुढे बघा शू एक नंबर. तर मित्रांनो चढायला वरती अशा प्रकारच्या पायऱ्या दिसून येतात ज्या की इझी आहेत. हळूहळू चालत आल्यानंतर आपल्याला पुढे येऊन असा काही नजारा पाहायला मिळतो जो की एकदम क्लिअर व्ह्यू ऑफ श्री मलंगड. तर मित्रांनो तिकडून आल्यानंतर हे देवीचं मंदिर आणि इथून आतमध्ये आलं असे आलात की या साईडला सरळ खाली जाऊन शिवजींची पिंडी तिथे आहे. तर आता आपण पोचलोच वरती हळूहळू चालत. माझे ते दमछाक झाले आज कारण मी खूप दमलो. हो शिट कारण की थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे लफडच झाला. गर्दी आहे तर बघूया किती माझा फोटो पण काढेल तो विषय का. आता तर मित्रांनो इकडून आता मागून अशी आल्यानंतर पुढे आपल्याला श्री शिवशंभूंची पिंड दिसते जी की इथे.
तर मित्रांनो मलंगडवरती आलो होतो आणि हा समोर मलंगड आपला, इथे शिवजींची पिंड आहे जिथे आपण आता दर्शन घेतलं. फोटो वगैरे काढायला सांगत एका दादाला. आणि गर्दी बघा, गर्दी तर आहे. ह्या साईडला असं कट्टा आहे, बघूया पुढे जाऊन काय आहे ते बघतोच. पाऊस आला, थोडक्यासाठी पाऊस आला. प्लास्टिक तुम्ही घेऊन जावा. हे पहा, या साईडला थोडं प्लास्टिक्स आहेत. नजारा बघा. तर मित्रांनो ओव्हरऑल चालायला एवढे हार्ड नव्हतं. पायऱ्याच आहेत वरती चढायला आणि वरती आल्यानंतर एक सुंदर असे नजारे आहेत. शिवजींची पिंड आहे इथे आणि वरती आपला मलंगड किल्ला. आता दर्शन झालं आहे, पाऊस होणे यायला लागला, माझी तब्येत थोडी बिघडत चालली. तर मी निघायची गोळी घेतो आता. चला पुढे काय बघूया. पुढे एक मंदिर आहे, तिथे जाऊया आता आपण. बघा गर्दी, नुसती गर्दीच गर्दी. शिवजींचं दर्शन घ्यायला कमी, फोटो काढायला सर्व लोक इकडे येतात. नजाऱ्यासोबत फोटो घ्यायला विषय तोच आहे. शिवजींबद्दल आता बघा, ही पोरगी आहे ना समोर माझा, तुम्हाला आतली गोष्ट नाही बघा, बडबडते. तिचा फोटो बरोबर नाही आला म्हणून लय बडबडते. ह्या साईडला आपण आलो की हे असं इथे मंदिर आहे, शंभूनाथ दर्शन. तर मित्रांनो 4 गोष्टी दुसऱ्या लोकांना सांगितल्यानंतर बरं वाटलं. इथे लोक आली होती जी हे त्रिशूल आहे समोर, त्या त्रिशूलाला हातामध्ये घेऊन वगैरे कसं पण वेड्यासारखे फोटो काढत होते. त्यांना आपण 2 गोष्टी सांगितल्या की भाई श्री शंभूंचं हत्यार आहे, ते श्री शंभूंचं त्रिशूल आहे, ते त्या त्रिशूलाला तुम्ही कसंही हात लावून त्यांचा अपमान करू नका. हे सांगितल्यानंतर समोर मी हा व्ह्यू पाहतोय तर माझं मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. मस्त वाटलं. जरा इकडे येऊन एकांतात आलो, एकटाच बरं वाटलं. जरा मन अगदी माझं हे झालं, तृप्त. आय गेस मला आता ह्या साईडून निघायला हवं आणि खाली उतरून 3 वाजलेत. खाली उतरून थोडा काहीतरी नाश्ता करतो आणि घरासाठी कल्टी मारतो. तिकडून खालून आल्यानंतर ह्या साईडला वरती जायला मलंगडला जायला रोड, हा रस्ता वरती मलंगडला जायला. तर आपण आज मी तर नाही चाललो आहे, सो मला चालू रिटर्न. मस्त शिवशंभूंचं दर्शन झालं. आता खाली मंदिर आहे, तिथे जाऊन निघतो. हे आहे इथे नवदुर्गा देवी मंदिर. हां, तर मित्रांनो आपण पोचलो आता. शिवजींचं दर्शन घेतलं मस्त वरती आणि आता खाली आलो आणि पाऊस बघा वरती काही दिसतच नाही. पूर्ण पावसामध्ये हरवून गेलाय किल्ला. ह्या साईडला वरती इकडे आणि ह्या साईडला आम्ही गेलो होतो, शिवजींच्या पिंडीचं दर्शन घेतलं. आणि हा इथे समोर फ्युनिक्युलर रोपवे. आता मी चाललो घरी. मित्रांनो आलो रिटर्न आणि हे बघा कुणीतरी तोडलं. हे बघा ह्या साईडला हा भाई, ह्या गाडीवाल्याने तोडलं 100%.
जाऊ दे असो. मी आता निघतो घरी. पाऊस नाही यायला लागला भरपूर, वाजले 4. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सगळ्यांनी सुखी राहा, आनंदी राहा. येतो. राईट सेफ, एक्सप्लोर मोर. बाय बाय.